नमस्कार मित्रांनो, मी गौरव. तुमचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील एका संभाषणाने जगभरामध्ये खळबळ उडवून दिली आहे. एका लष्करी परेड दरम्यान हे दोन्ही नेते मानवी आयुष्य 150 वर्षापर्यंत वाढवणे आणि अमरत्व प्राप्त करणे या विषयावरती गुप्त चर्चा करत होते आणि ती चर्चा कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या संभाषणावरून रशियाने आता माणसाचे आयुष्य वाढवण्यासाठी एक अत्यंत महत्वाकांक्षी आणि अब्जावधी डॉलरचा गुप्त प्रकल्प सुरू केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण मिशन मागील विज्ञान आणि रशियाचा प्लॅन आपण समजून घेऊया. संभाषणादरम्यान पुतीन जिनपिंग यांना म्हणाले की बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने भविष्यात माणसाचे निकामी झालेले अवयव सतत बदलले जाऊ शकतात. यामुळे माणूस दीर्घकाळ तरुण राहू शकेल आणि अमरत्व सुद्धा मिळवू शकेल. यावर उत्तर देताना शी जिनपिंग म्हणाले, पूर्वीच्या काळी 70 वर्ष जगणे दुर्मिळ मानले जायचे, पण या शतकाच्या शेवटपर्यंत माणूस सहज 150 वर्षापर्यंत जगू शकेल असा अंदाज आहे. पुतीन यांनी केवळ चर्चाच केली नाही, तर रशियामध्ये न्यू हेल्थ प्रिझर्वेशन टेक्नॉलॉजीज या नावाचा एक महाप्रकल्प सुरू आहे. यासाठी रशिया सरकारने सुमारे 26 अब्ज डॉलर्स इतके पैसे खर्च केले आहेत. या मिशनमध्ये पुढील गोष्टींवर संशोधन चालू आहे. जर माणसाचे हृदय, लिव्हर आणि किडनी खराब झाली तर प्रयोगशाळेमध्ये 3D प्रिंटरच्या मदतीने नवीन जिवंत अवयव तयार करून ते माणसाच्या शरीरात ट्रान्सप्लांट करणे. झेनो ट्रान्सप्लांटेशन मानवी अवयव हे जेनेटिक मॉडिफिकेशन केलेल्या डुकरांच्या शरीरात वाढवणे आणि नंतर ते मानवी शरीरात वापरणे. अँटी एजिंग वॅक्सिन रशियन शास्त्रज्ञ अशा एका जनुकीय उपचारावरती काम करत आहे जे शरीरातील पेशींचे वृद्धत्व रोखू शकेल, म्हणजेच वाढते वय थांबवणारी लस तयार करणे. पेशी दुरुस्ती वृद्धत्वामुळे खराब होणाऱ्या पेशींची स्वतःहून दुरुस्ती करण्याची क्षमता वाढवणे. यावर सुद्धा रशिया काम करत आहे. या संपूर्ण मिशनवरती पुतीन स्वतः बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण जेनेटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजीच्या प्रकल्पाचे नेतृत्व पुतीन यांची मोठी मुलगी मारिया वोरोंटसेवा करत आहे, जी स्वतः एक प्रसिद्ध एंडोक्रिनॉलॉजिस्ट आहे. या प्रोजेक्ट बद्दल जगभरातील इतर शास्त्रज्ञांचं मत काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. अनेक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मानतात की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी आयुष्य हे 100 ते 120 वर्षापर्यंत वाढवणे शक्य आहे. मात्र कोणताही आजार न होता थेट 150 वर्ष जगणे किंवा अमर होणे हे सध्याच्या वैद्यकीय विज्ञानानुसार अत्यंत कठीण आणि काल्पनिक वाटते. तरीही रशिया आणि चीन यासारखे देश अशा प्रोजेक्टवरती अब्ज डॉलर खर्च करत आहेत. तर आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.